हुंडा पद्धत आणि लग्नावर होणारा अनाठायी खर्च टाळण्यासाठी सकल मराठा समाजाने आचारसंहिता ठरवली। आचारसंहिता ठरवण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे विजयनगरमधील हनुमान मंदिरात बैठक घेतली। या बैठकीत सर्व मराठा समाजाच्या संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीत लग्नावरील खर्चावर मर्यादा आणण्यासाठी आचारसंहिता ठरवण्यात आली। हुंडा द्यायचा नाही, घ्यायचा नाही, मुलगी आणि जावयाची दोघांची संमती असेल तर मुलीच्या नावाने रक्कम एफडी करायची। कमीत कमी खर्चात लग्न करावे। लग्नात जास्त खर्च करायचा असल्यास आपल्या लग्नासोबतच इतर 5 गरीब कुटुंबातील लग्न करावेत। प्री वेडिंग शूट, संगीत रजनी, हळदीवरील खर्च टाळावा असे निर्णय या बैठकीत घेण्यात आले। या आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी 11 जणांची सुकाणू समिती गठीत करण्यात आली आहे। ही सुकाणू समिती गावागावात जाऊन अंमलबजावणीसाठी जनजागरण करणार आहे। प्रत्येकाचा थरकाप होतोय आणि ज्यांना मुली आहेत त्यांचा पण खूप थरकाप होताना आपण बघतोय। तर आपण सर्वजण आपापल्या ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात आपण आपला ठसा उमटवत असताना ओळख निर्माण कायम ठेवली ही एक वेगळी बाब मराठा समाजाची प्रकर्षाने नांदेड जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळते की नांदेड जिल्ह्यातील सर्व हुंड्या संदर्भात आज झालं की घ्यायचाच नाही, द्यायचाच नाही हा निर्णय झाला। पण त्याच्यात थोडं सूट अशी दिली, जर मुलीच्या नावाने एफडी करून देत असतील तर मुलीच्या आणि जावयाच्या त्या मुलाच्या स्वेच्छेने देत असतील आणि त्यांच्या भविष्य घडवण्याच्या कामासाठी ते उपयोगाला येत असतील तर मुलीच्या नावाने एफडी करून द्यावी। असं रक्कम किंवा वाहन वगैरे द्यायचं नाही, असं दान काही द्यायचं नाही, वाहन आणि रोख रक्कम द्यायची नाही, रोख रक्कम द्यायची नाही। प्री वेडिंगच्या संदर्भामध्ये काय? प्री वेडिंग करायचं नाही असं ठरलं। प्री वेडिंगचा कॉन्सेप्ट गाळावा, ते डीजेचा विषय टाळावा, त्याच्यानंतर हळदीचा विषय मोठा करू नये, नवरा नवरी पुरताच करावा। त्याच्यानंतर सकाळी संध्याकाळी एक लग्नाचा प्रकार निघालेला आहे ते टाळावं, एकच लग्न करावं आणि तेही 200 लोकांच्या मध्ये करावं आणि मोठं करायचं झालं तर सामूहिक विवाह मिळावा, त्याच्यामध्ये घडून आणावा। जर समजा हौस असते ना एखाद्याला मोठं लग्न करायचं तर त्यांनी काय करायचं? त्यांना पर्याय दिला, तुम्ही गरिबांचे जे लग्न आहेत ते त्याच्यात लावावे। बरं, याच्या अंमलबजावणीसाठी काय करणार? अंमलबजावणी आता सुकाणू समितींची बैठक होईल, ते आता डिटेल ठरवतील। सर्वात जास्त मराठा सेवा संघाने आज लीड घेतली। त्यांनी म्हणले की या व्यवहारामध्ये, या सामूहिक विवाहाच्या चळवळीमध्ये किंवा या कमी खर्चाच्या चळवळीमध्ये जे जे समाजाचे प्रतिनिधी आहेत ते पुढे येतील, त्यांचा सत्कार वर्षातून एकदा त्यांच्या नावानिशी, कारण त्यांना प्रमोट करणं गरजेचं आहे, त्यांना मुवमेंट वाढवायची, तर ते मुवमेंट वाढवण्यासाठी त्यांचा सत्कार एकदा मराठा सेवा संघ वर्षातून एकदा ठेवणार आहे। पण जर पाहायला गेलं तर मराठा समाज हा बहुसंख्य आहे आणि तो ग्रामीण भागात विशेषतः मोठ्या प्रमाणात आहे। ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे मराठा समाजाच्या ज्या अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा आहेत, आपण 21व्या शतकात जगत जरी असलो, ग्लोबलायझेशन जरी असलं तरी पण त्या अनिष्ट रूढी, परंपरा यांचा पगडा मराठा समाजावर आजही मोठ्या प्रमाणात आहे। आणि आपण जर पाहायला गेलं तर स्त्री भ्रूण हत्या आहे, म्हणजे स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण का वाढते तर त्याचं बिंग इथं हुंड्यावरती येऊन अडलेलं आहे, विवाहावरती। कारण जेव्हा मुलगी जन्माला येते, ही मुलगी जन्माला आली म्हणजे ही मोठी झाल्याच्या नंतर हिचं लग्न करणं, हिला मोठ्या प्रमाणात हुंडा द्यावा लागतो, म्हणून आम्हाला मुलगी नकोय ही जी मानसिकता आहे ती मराठा समाजाबरोबर इतर समाजामध्येही मोठ्या प्रमाणात आहे। म्हणजे आपण जर विचार केला तर स्त्री भ्रूण हत्येचं कारण जर काय आहे तर तो हा हुंडा आहे। आपण जर सर्वांनी मिळून हा ठराव या ठिकाणी केला की हुंडा ही जी प्रथा आहे याला कुठेतरी पायबंद घालायचा असेल तर तो एकदम होणार नाही, त्यासाठी परिवर्तन ही गरज आहे। आणि त्यासाठी जे प्री वेडिंग आहे किंवा हळद समारंभ आहे, त्याचबरोबर संगीत सेरेमनी आहे, हे खरं तर पारंपरिक प्रकार नाही आहे संगीत सेरेमनी, याला कुठेतरी आळा घालणं, त्याचबरोबर लग्नपत्रिका छापणे, मूळ देणे, मुळासोबत भांडी किंवा ते वस्तू देणे, याला कुठेतरी आळा बसावा आणि मुलीच्या विवाहाचा जो लग्नाचा वडिलांवर बोझा पडतो तो या वेगवेगळ्या गोष्टीतून कुठेतरी कमी व्हावा। भेटवस्तू देताना लग्नामध्ये रोख स्वरूपाची रक्कम देण्यात यावी, जेणेकरून त्या कुटुंबाची आर्थिक जी विवंचना होत आहे त्या आर्थिक विवंचनेतून तो कुटुंब बाहेर पडेल आणि त्याला हातभार लागेल। त्या दिवसापासून प्रत्येकाचा थरकाप होतोय आणि ज्यांना मुली आहेत त्यांचा पण खूप थरकाप होतो। श्री चैतन्य टेक्नो स्कूल नांदेड
1986 साली B.S. गारू सर आणि झाशी लक्ष्मीबाई यांनी स्थापन केलेल्या शाळेच्या आज पूर्ण भारतभर 950हून अधिक शाखा कार्यरत असून ही आशियातली क्रमांक 1ची संस्था बनली आहे. नेत्रदीपक निकालाची परंपरा कायम ठेवत यावर्षीही 98.2% प्रथम क्रमांकासह 90%च्या वर 63 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. नीट, IIT, लोकसेवा आयोग, ऑलिम्पियाड, होमी भाभा, स्कॉलरशिप यासारख्या सर्व स्पर्धा परीक्षांचे सखोल मार्गदर्शन व उत्कृष्ट निकालाची हमी. स्पेस सेटलमेंट प्रोग्राम अंतर्गत अवकाश अभ्यास, कम्प्युटर कोडिंगसाठी वीज क्लब प्रोग्राम, विविध प्रकारच्या 8 खेळांसाठी स्वतंत्र कोचसह विशेष मार्गदर्शन, विविध विषयांच्या लॅब्स, संगीत, कला, नृत्य, ग्रंथालय, अत्याधुनिक बस सेवा या सर्व भौतिक सुविधांसह सुसज्ज भव्य शैक्षणिक संकुल. स्पर्धेच्या युगात आपला पाल्य टिकावा आणि त्याने अव्वल स्थान प्राप्त करावे यासाठी आजच संपर्क करा. श्री चैतन्य टेक्नो स्कूल, खुरगाव, नांदुसा रोड, नांदेड.